लाटांना वाटतं की त्या खूप मोठ्या आहेत, पण किनारा शांत राहून आपली ताकद दाखवून देतो. किनारा त्या प्रत्येक लाटेचा मारा सहन करतो आणि तरीही तेथेच उभा राहतो. तुमची जिद्द लहान असली तरीही चालेल, फक्त ती किनाऱ्यासारखी घट्ट ठेवा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 अंक आहेत, त्यापैकी एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 7 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. जगात सगळे आपल्याला समजून घेतील अशी अपेक्षा करू नका. प्रत्येकाची कथा वेगळी असते आणि समजून घेणं हा निवडीचा भाग असतो, कर्तव्याचा नाही. अशक्य असं काहीच नसतं. कोणतीही गोष्ट जोपर्यंत आपण पूर्ण करत नाही तोपर्यंत ती आपल्याला अशक्य वाटत असते. एकदा सुरुवात केली की मार्ग आपोआप मिळतो. झेप घेण्याची ओढ प्रत्येक पाखराला असते, पण उंच झेप घेण्यासाठी स्वतःच्या पंखावर विश्वास असणं गरजेचं असतं. माझं सर्व काही चांगलं होणार हे मनात धरून चाला. बाकीचं परमेश्वरावर सोडून द्या. परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा जातो. आनंदी राहायचं असेल तर मन दगडासारखं मजबूत बनवा, कारण मेणासारखं मऊ मन घेऊन जगलात तर लोक ते सहज वितळून निघून जातील. वादळात फक्त तीच झाडं कोसळतात ज्याची मुळं कमकुवत असतात. आयुष्यात संकटाचे वारे कितीही वेगाने वाहू देत, स्वतःचा पाया आणि स्वाभिमान इतका मजबूत ठेवा की परिस्थितीलाही तुमच्यासमोर नतमस्तक व्हावं लागेल. विचार आवडल्यास हो म्हणून टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 9 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, आजच्या युगात एकच गोष्ट चालू आहे. विश्वास ठेवणारा हरतो, वापर करणारा जिंकतो, मन जपणारा तुटतो आणि खेळ खेळणारा टिकतो. लोक सहज म्हणतात कोणी कोणाचे नाही, पण स्वतःला विचारण्याचे विसरून जातात की आपण कोणाचे आहोत. स्वामी म्हणतात, बऱ्याचदा पाहिजे तसं जगता येत नाही, कारण आयुष्यातले बरेच छंद जबाबदारीकडे गहाण ठेवावे लागतात. भूतकाळ आपल्याला आठवणीचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नाचा आनंद देतो, पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमान काळच देतो. मी मजेत आहे हे तर जगालाही दाखवता येतं. मी अस्वस्थ आहे हे सांगायला मात्र एक हक्काची व्यक्तीच हवी असते. जीवनात घडणारी प्रत्येक घटना आपल्या समजण्यापलीकडची असते. आज जे दुःख वाटतंय ते उद्या आशीर्वाद ठरू शकतात. म्हणून सुखात अहंकार नको आणि दुःखात निराशा नको. विश्वास ठेवा, स्वामींचं प्रत्येक नियोजन आपल्या हितासाठीच असतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. धन्यवाद.